एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। एसटी महामंडळामध्ये मेगा भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे आणि जवळपास 15,000 जागांसाठी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। नव्या नोकर भरतीबाबतच्या ठरावाला नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात सुद्धा आल्या असे प्रताप सरनाईक यांनी जे सांगितले एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर एसटी महामंडळ भरतीमध्ये जे काय काय यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे, पगार यामध्ये किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये एग्जाम सिलेबस यामध्ये काय असणार आहे, पेपरचा सिलेबस यामध्ये काय असणार आहे, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस या भरतीची कशा प्रकारे होणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळाबद्दल सांगणार आहे। मेन म्हणजे हे भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री जे प्रताप सरनाईक आणि हे जे एकनाथ शिंदे गटाचे जे विद्यार्थी मित्रांनो हे आमदार सुद्धा आहे आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे एक लक्षात ठेवा। तर यांनी नुकताच या ठिकाणी घोषणा केली आहे की जवळपास 10 ते 15,000 जागांसाठी आम्ही एसटी महामंडळामध्ये जे हे भरती या ठिकाणी काढणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा प्रताप सरनाईक यांनी पोस्ट या ठिकाणी टाकले। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एसटीत लवकरच नोकर भरती, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीला प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांची फेरा आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी अशी निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या एसटी महामंडळामध्ये जवळपास तुम्हाला 10 ते 15,000 जागांसाठी ही भरती पाहायला भेटणार आहे। राज्य परिवहन महामंडळात एसटी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून लवकरच 10 ते 15,000 जागा भरण्याबाबत निर्णय महामंडळाने घेतला आहे। मंडळाच्या विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊन ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। न्यायालयाच्या स्थगितीचा कालावधी आता संपला आहे। त्यातच महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 25,000 स्वमालकीच्या गाड्या घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। या गाड्या चालवण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार आहे। सध्या चालक, वाहन चालक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील रिक्त आहे। त्याचबरोबर नव्या नोकर भरतीबाबत ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। तर हे जे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळचे जे हे मंत्री सुद्धा आहे प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुद्धा आहे आणि जवळपास धाराशिव जिल्ह्याचे जे विद्यार्थी मित्रांनो पालकमंत्री सुद्धा आहे प्रताप सरनाईक। तर यांनी जे या ठिकाणी घोषणा केली आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला एसटी महामंडळामध्ये मोठी भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जवळपास 10 ते 15,000 जागांसाठी ही भरती निघणार आहे आणि यामध्ये 10वी पासवर सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बरेच काही यामध्ये पदं असणार आहे, जसं वाहन चालक पदच नसणार आहे तर वाहन चालक तर असणारच आहे आणि आणखीन याच्यासोबत जे पदं असणार आहे लिपिक टंकलेखकचं सुद्धा पद असणार आहे। आणखीन सुद्धा यामध्ये जे पद असणार आहे त्याचबरोबर कंडक्टरचं सुद्धा तुम्हाला पद पाहायला भेटणार आहे आणि बरेच काही पद एसटी महामंडळामध्ये तुम्हाला माहीतच आहे। तुम्ही एखाद्या डेपोमध्ये जर गेले तर तुम्हाला दिसतेच त्या ठिकाणी। तर भरपूर पद जे एसटी महामंडळामध्ये आहे एक लक्षात ठेवा। तर त्यात सुद्धा जागा यामध्ये होणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघत आहे एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, तुम्हाला लवकरच जे हे भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर या भरतीमध्ये पात्रता काय तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, एसटी महामंडळ भरतीमध्ये शिक्षण 10वी पास आपण पाहिजे, त्याचबरोबर मराठी वाचता लिहिता बोलता आली पाहिजे आपल्याला आणि त्याचबरोबर तिसरं यामध्ये की प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडे सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PVSV बॅच बिल आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे।
तर यामध्ये 10वी सुद्धा पास पाहिजे आपण, त्याचबरोबर आपल्याजवळ हा बॅच बिल्ला सुद्धा पाहिजे, एक लक्षात ठेवा. तर एवढं पात्रता यामध्ये लागते. त्याचबरोबर आपण यामध्ये उंचीचा जर विचार केला तर उंची 160 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते, एक लक्षात ठेवा. 160 सेंटीमीटर उंची असेल तर बसून जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपली दृष्टीसुद्धा चांगली पाहिजे. दृष्टी चष्म्याविना 6x6 असली पाहिजे आपली, हे आवश्यक आहे. त्याचबरोबर रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा हा दोष असल्याचा अपात्र असणार आहे. हे काही अटी एस टी महामंडळामध्ये एक लक्षात घेऊन घ्या तुम्ही, ठीक आहे. आणि वयोमर्यादा एस टी महामंडळामध्ये काय असणार आहे, तर मागचा जो GR आहे, मागच्या भरतीचा जो GR आहे, तर त्यावेळेस वयोमर्यादा लागायची 24 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा एस टी महामंडळामध्ये लागायची. पण आता त्यामध्ये बदल सुद्धा ते करू शकते, 18 ते 38 वर्ष सुद्धा करू शकते. तर नव्या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायलाच भेटणार आहे. आणि मेन म्हणजे पगार किती भेटणार आहे एस टी महामंडळामध्ये, अशी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते. तर पहा एस टी महामंडळामध्ये पगार जे याच्या अगोदर जेव्हा भरती निघाली होती, जे जुनी भरती निघाली होती, त्या GR मध्ये जर पाहिला आपण 4,500 प्लस ते 15,000 प्लस पगार त्यामध्ये होता. आणि ते दरवर्षी तो कितीतरी पर्सेंटेज त्यामध्ये पगार वाढतो, एक लक्षात ठेवा. आणि ह्या वर्षी आता जाहिरात येणार आहे तर त्यामध्ये पगार जास्त असणार आहे. तर मी तुम्हाला जो 4,500 ते 15,000 पर्यंत जो पगार सांगितला हा जुन्या GR मधला आहे. आणि जेव्हा आता ह्या नवीन GR येणार आहे तर त्यामध्ये पगार जास्त असणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि यामध्ये दरवर्षी जे पगार वाढत असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, एस टी महामंडळामध्ये. त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिला, आपलं जे सिलेक्शन आहे तर लेखी परीक्षावर होणार आहे वाहन चालक पदामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. चालक तथा वाहक. तर यामध्ये जर पाहिलं आपण चालक तथा वाहक पदामध्ये जर पाहिलं तर यामध्ये पेपर आपला असणार आहे. तर लेखी परीक्षेमधील गुणावर 40% भारांक, वाहन चालन चाचणीमधील गुणावर 60% भारांक, या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्गनिहाय गुणाक्रमे अंतिम निवड केली जाते. तर यामध्ये आपला पेपर असते, पेपर जवळपास 40 मार्काचा पेपर असते. त्याचबरोबर जे 60 मार्काची आपली यामध्ये जे चालक चाचणी यामध्ये असते. तर अशा प्रकारे हा 100 मार्काचा पेपर असतो, एक लक्षात ठेवा. आणि याच्यावरच आपलं निवड होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये लिपिकचं सुद्धा पद असणार आहे. तर लिपिक पदामध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी यामध्ये पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन आपलं झालं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यामध्ये जे लिपिकमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये टंकलेखक मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असल्याचा शासन मान्य संस्थेत दिलेला दाखला सुद्धा पाहिजे. तर एवढं पात्रता जे आपल्याला लिपिक पदामध्ये लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. लिपिक टंकलेखक कनिष्ठमध्ये. आणि यामध्ये लिपिक कनिष्ठ टंकलेखकमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये आपली पेपर असणार आहे. पेपर टोटल 100 मार्काचा पेपर यामध्ये असणार आहे, ज्यामध्ये लिपिक आणि टंकलेखक या पदामध्ये. तर पहा मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, अंकगणितचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि 1.5 घंट्याचा टाईम आपल्याला यामध्ये भेटणार आहे लिपिक टंकलेखक कनिष्ठ या पदामध्ये. तर यामध्ये अशा प्रकारे हा पेपर असते. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीची तयारी करायची असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की मोठी भरती येणाऱ्या दिवसामध्ये एस टी महामंडळामध्ये निघत आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, तर लवकरच हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय